तर जर तुमच्या सोसायटीने ठरवलं की तुम्हाला सोलार पॉवर प्लांट लावायचा आहे, तर आम्ही जनरली पहिल्यांदा एक प्रिलिमिनरी सर्वे करतो की खरोखर तुमच्या सोसायटीला जो पॉवर प्लांट लागणार आहे सोलारचा, तो तुमच्या रूफटॉपवर लागणार आहे. तर बेसिकली तुमच्या रूफटॉपचा सर्वे केला जातो. सोलारमध्ये असं आहे की सोलार पॉवर प्लांटसाठी की पूर्णपणे सावली नसलेली किंवा शॅडो फ्री एरिया लागतो त्याला. तर तुमच्या सोसायटीच्या रूफटॉपवरती किती शॅडो फ्री एरिया आहे, तसेच तुमच्या रूफची कंडिशन काय आहे, RCC रूफ आहे, टीन रूफ आहे, ते सोलार पॉवर प्लांट लावण्यासाठी योग्य आहे, ह्या सगळ्याची पहिल्यांदा प्रिलिमिनरी सर्वे केला जातो. त्याच्यानंतर म्हणजे रूफचा एक सर्वे केला जातो की खरोखर त्या रूफवरती सोलार पॉवर प्लांट लावू शकतो का आपण. दुसरी गोष्ट, तुमचं पूर्ण वर्षाचं बिल अनालिसिस केलं जातं की तुमचं ॲव्हरेज मंथली कन्झम्पशन किती आहे इलेक्ट्रिसिटीचं, आणि त्याच्यावरून आपण किती किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट लागणार तुम्हाला रिक्वायर्ड आहे हे आपण काढतो. ठीक आहे, किती किलोवॅटचा सोलार पॉवर प्लांट लागणार आहे हे एकदा आपल्याला कळलं की खरोखर तेवढा सोलार पॉवर प्लांट लागण्यासाठीची जागा तुमच्याकडे आहे का ते आपण बघतो. त्याच्यात सोसायटींसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अतिशय सुंदर सबसिडी स्कीम आहे. अंडर PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना 1 किलोवॅट सोलारसाठी जवळजवळ 18,000 एवढ्या मोठ्या रकमेची सबसिडी सोसायटींसाठी मिळते, आणि ही सबसिडी 500 किलोवॅटपर्यंत. तर प्रिलिमिनरी सर्वे केला, त्याच्यानंतर तुम्हाला एक कोटेशन दिलं, आणि त्यानंतर तुमच्याकडून अप्रुव्हल आल्यानंतर एक ॲप्लिकेशन केलं जातं डिस्ट्रीब्युशन कंपनीला, आणि आम्ही सोलार पॉवर प्लांट रूफ योग्य असेल तर इमिजिएटली सोलार पॉवर प्लांट बसवतो. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन कंपनीकडून नेट मीटर आणि जनरेशन मीटर, नेट मीटर बसवले जातात. गव्हर्नमेंटला ज्या काही सगळ्या परमिशन्स, तसंच सबसिडीसाठी ज्या काही फॉर्मॅलिटीज करायच्या असतात त्याचं सगळं आम्ही करून देतो. आणि एकदा तुमचा पॉवर प्लांट सुरू झाला की त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये सबसिडीची अमाऊंट सोसायटीच्या अकाउंटला येते.